धाराशिव जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट गडद होतंय। जुलैचा अर्धा महिना उलटून सुद्धा समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडलाय। अनेक ठिकाणी पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाहीये, तर उगवलेलं पीक पाण्याअभावी करपू लागलंय। त्यातच बोगस बियाणं आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले। परिणामी दुबार पेरणीची वेळ आली असून आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकऱ्याची चिंता वाढली आहे। गेल्या वर्षी याच काळात धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। नद्या नाले दुथडी भरून वाहत होते। मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही। जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे 50% म्हणजे जवळपास 2,77,000 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। पेरणीनंतर पाऊस न झाल्यानं अनेक ठिकाणी बियाणं उगवलं नाही, तर उगवलेलं पीक सुद्धा करपू लागलंय। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलंय। कोळपीनं चालू होतं, कोळपीला झालंय, पाऊस काय पडाना गेला वरी। सध्या पाऊस 8-10 दिवस झालं दडी मारली पावसाने। गोगलगायचा त्याच्यात प्रभाव आहे। सध्या गोगलगायीनं खाऊन टाकायलेले सोयाबीन। सध्या कामं चालू आहेत, पावसाची वाट पाहायला लागलात आम्ही। पावसाच्या ओढीबरोबरच शेतकऱ्यांना आणखी एका संकटाचा सामना करावा लागतोय। जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या असून महाबीजसह विविध कंपन्यांच्या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यात। त्यातच गोगलगायीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उगवलेल्या सोयाबीन पिकाचंही मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला असून शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करतायत। 4 एकर 4 एकर रान आहे, 3 बॅग पडल्यात आणि काय पाऊस नाही काय नाही। आता डबल पेरायची पाळी आली। आता काहीतरी शासनानं आपलं मदत करावी अशी। वेळेत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचा खर्च, बोगस बियाण्यांचा फटका आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात येण्याची भीती व्यक्त केली जाते। धाराशिव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस नसल्यामुळे पेरणी झालेली नाही, पण जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला होता। त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी पेरणी झाली। त्या तुरळक ठिकाणी पेरणी झालेल्या ठिकाणी सुद्धा गोगलगायीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला आहे। इथल्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी जे थांबलोय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला गोगलगायीने त्याचं पूर्ण पीक खाऊन टाकल्यामुळं दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी दुबार पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।